जमीर खरवडणे आणि अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी 5 ते 47,000 रुपये प्रति हेक्टर इतकं अनुदान मिळणार आहे। त्याचबरोबर शेतजमिनीवरती 3 इंचांपेक्षा जास्त गाळाला तर 2,200 ते 18,000 रुपये इतकं प्रति हेक्टर अनुदान मिळेल। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तातडीचे 5 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दुष्काळामधील सर्व सवलती अतिवृष्टीला सुद्धा लागू करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा। 60 लाख हेक्टर शेतीचे आतापर्यंत नुकसान झालेले असून पुढील आठवड्यामध्ये मदतीची घोषणा करण्यात येणार। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न सुरू असून मदतीसाठी केवायसीची अट आता शिथिल करण्यात आलेली आहे। पूरग्रस्त बळीराजासाठी मदतीचा ओघ। प्रवीण दरेकरांच्या रायगड प्रतिष्ठानासह सरकारी संस्थेतर्फे 55 लाख रुपये देण्यात आले, तसेच मंत्री लोढाकडून सुद्धा 51 लाख रुपये वितरित करण्यात आले। ऑक्टोबरची सुरुवात, मान्सूनचा हंगाम संपला। ऑक्टोबरमधील पाऊस ठरणार अवकाळी। आज आणि उद्या पाऊस सुटी घेण्याची शक्यता। अतिवृष्टीने अनवा परिसरामध्ये काढणीला आलेले सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची करण्यात येते मागणी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केवायसी होईना, सर्व्हर डाऊन होते। लाडक्या बहिणींचे ऑनलाईन केंद्रावरती हेलपाटे। गोदावरीचा ओसरला पूर, खरीप गेले, घरांची सुद्धा पडझड झाली। अतिवृष्टीनंतर नुकसानीसोबतच विविध आजारांचे सुद्धा आता संकट कायम। साहेब आमची पिके बुडाली, दिवाळी गोड कशी होईल? शेतकऱ्यांची आर्तहाक। शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरती विरजण पडले। नदीकाठच्या गावांमध्ये गाळाखाली रुतले पिके, कंठ दाटून आला। अतिवृष्टीमध्ये फुटले 283 बंधारे, सर्वाधिक नुकसान झालेले असून पाथर्डी शेगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले। आता एसटीची दिवाळीमध्ये हंगामी भाडेवाढ होणार। तिकीट दर हे 10% महागणार। 1,000 कोटींचा महसूल जमा होणार। नांदेड गंगाखेडसह 198 गावांसाठी पुढील 20 तास धोक्याचे असून जायकवाडीचा महाकाय विसर्ग रात्रीपर्यंत नांदेडामध्ये। अतिवृष्टीमुळे गोदाकाठावरील शेतकरी मेटाकुटीला आले। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बचत खात्यावरील होड उठवण्याची मागणी करण्यात येते। बाजार समिती व्यापाऱ्यांकडून मॉइश्चरचा खेळ। सोयाबीन उत्पादकांची लूट होत असून त्रयस्थ गुणवत्ता यंत्रणा गरजेची आहे। सातारा तालुक्यामधील नाफेड क्षेत्राचे पंचनामे करा, भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी। दिवाळी होऊ द्या गोड। धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळवूनच देणार। आरेवाडी येथे बहुजनांच्या दसरा मेळाव्यामध्ये आमदार गोपीचंद परडकर यांची ग्वाही। कुक्कुटतर्फे दूध उत्पादकांना फरकापोटी 136 कोटी रुपये। अध्यक्ष नवीद मुश्रीफ, 5 लाख शेतकऱ्यांना दसरा दिवाळीची भेट मिळणार। सद्यस्थितीमध्ये सोन्याच्या दरामध्ये पुन्हा वाढ झालेली असून जीएसटी शिवाय दर काय बघा। सोने 10 ग्रॅम 1,16,020 रुपये, तर चांदी प्रति किलो 1,42,140 रुपये। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या। रयत क्रांती संघटनेची सरकारकडे करण्यात येते मागणी। ई पीक पाहणीची अट रद्द करण्याचे करण्यात येते आवाहन। राज्य बँकेकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 कोटी रुपयांचा धनादेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला। सर्पदंशावरील 1.5 लाख लसी खरेदी करा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। हाफकिनला 25 कोटी। राज्यामध्ये यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून। मंत्रालयामध्ये मंत्री समितीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला। गुजरात उत्तर प्रदेशामध्ये पावसाने दाणादाण झालेले असून द्वारका आणि वडोदराला सर्वाधिक फटका बसलेला आहे। राजस्थानमध्ये सुद्धा पाऊस झाला। राज्यामध्ये सरासरी 20% अधिक पाऊस झालेला असून मान्सून हंगाम मराठवाड्यामध्ये अव्वल। पुराने अनेक विक्रम मोडले। जून ते सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यामध्ये 39% जास्त पाऊस झाला। यंदा सर्व विभागामध्ये मुसळधारेची नोंद करण्यात आली। कोकण विदर्भामध्ये 15% जास्त पाऊस झाला। यंदाचा मान्सून हंगाम गत 100 वर्षामधील सर्वात वेगळा आहे। अकोला जिल्ह्याची पैसेवारी ही 48 असून लाभ कसा मिळणार? अतिवृष्टीने 335 गावांमध्ये 1 लाख हेक्टरपेक्षा सुद्धा अधिक पिकांचे नुकसान केलेले आहे। मदतीचे पॅकेज 1 आठवड्यामध्ये मिळणार। ओला दुष्काळ मानूनच सवलत मिळणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। 5 लाख नागरिकांना आरोग्य किट मिळणार। 5 लाख विद्यार्थ्यांना शालेय किट। पूरग्रस्तांना 10 किलो गहू, 10 किलो तांदळासह जीवनावश्यक वस्तूंची सुद्धा मोफत वाटप होणार। दुधाळ जनावरांचा लाभ केव्हा मिळणार? 4.53 लाख अर्जदार प्रतीक्षेमध्ये। दुधाळ जनावर वाटप योजना, लॉटरीकडे लागले लक्ष। गोदाकाठच्या 16 गावांना अजून सुद्धा पुराचा वेळ आहे। मराठवाड्यामध्ये 910 डीपी 9000 खांब पाण्यामध्ये।
दिवाळीपूर्वी उद्योजक तसेच व्यापाऱ्यांवरती अतिरिक्त वीज दराचा बोजा 9.90 पैसे प्रति युनिटने वाढ. 4 लाख जणांना रोजगार प्राप्त होणार. 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येते. राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय. महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण मंजूर करण्यात आलेले असून नवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अग्रस्थान टिकवण्यास सहाय्य. पणनला कापूस खरेदीची परवानगी मिळालेली असून लवकरच करार होणार. आर्थिक मदतीची मागणी केली जाते. मुख्यमंत्री सकारात्मक. खरीपातील पिके मातीमोल झाली. ओल्या दुष्काळाचे सावट. बोरगाव मंजू परिसरामधील शेतकरी हतबल झालेले असून शासकीय मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. सोयाबीनची माती, कापसाच्या वाती, पोरस, तांदूळवाडी, निमकवडा परिसरामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले असून मेहनत वाया गेली. आर्थिक ताण वाढला. शेतकऱ्यांसाठी गायकवाड मदतीचा हात. 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार. 1 महिन्याचे मानधन व प्लॉट विकून दिली रक्कम. सौर तार कुंपण योजनेपासून शेतकरी वंचित आहे. लोणार तालुक्याच्या योजनेमध्ये समावेश करण्याची केली जाते मागणी. पंचनाम्याच्या गुऱ्हाड्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा हृदयद्रावक आक्रोश. सांगा साहेब, जगायचं तरी कसं? अतिवृष्टीचा कहर झालेला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मदतीची शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी. इगतपुरीमध्ये सरासरीच्या कमी तर नांदगाव येवल्यामध्ये सर्वाधिक पाऊस झाला. जास्त पर्जन्यमानाच्या प्रदेशामध्ये घट झालेली असून काही तालुक्यांमध्ये दणदणीत वाढ. शेतामध्ये साचलेल्या पाण्यामधून वाट काढत कर्मचारी पोहोचले बांधावरती. पंचनामे सुरू करण्यात आलेले असून मालेगाव तालुक्यामध्ये 54,000 हेक्टरवरती नुकसान झाले. कळवण तालुक्यामध्ये 1,680 हेक्टर पिके गेली पाण्याखाली. बाधित क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे देण्यात आले आदेश. सिन्नरला 12,090 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज. पंचनामे करण्यासाठी ग्रामस्तरीय समितीची स्थापना. पंचनाम्यास प्रत्यक्ष प्रारंभ. दिवाळीमध्ये फराळ खायचं की चिखल? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. पंचनामा करणाऱ्यांसमोर डोळ्यामध्ये तरळले अश्रू. सोलापूर जिल्ह्यामध्ये पुरामुळे 88 आणि अतिवृष्टीमुळे 27 गावे बाधित झाली. 3.5 लाख शेतकऱ्यांना फटका बसलेला असून पूरग्रस्तांच्या मदतीला सामाजिक संस्था. 6 तालुक्यांमध्ये 216 टन चारा शिल्लक. गावामध्ये पूर. बळीराजाचा भरला ऊर. सारं गाव वाहून गेलं. नेतेमंडळी बांधावरती. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. पैठण तालुक्यामध्ये 92,000 हेक्टरवरील पिकांचे वाटोळे झाले. 2,400 घरांमध्ये पाणी शिरले. प्राथमिक अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. मराठवाड्यामधील सोयाबीन, कापूस उत्पादकांचे 10,000 कोटी रुपये पाण्यामध्ये गेले. शेतकरी झाले त्रस्त. घोषणाबाजी करीत आक्रमक शेतकरी घुसले ऐकतलामध्ये. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले. कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करण्यात येते मागणी. 70% कडधान्य धान्याची आवक घटली. अडत बाजार गप्पगार. 2 दिवसांपासून शुकशुकाट. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीला अतिवृष्टी तसेच पुराचा फटका बसला. दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये आमचा नंबर कधी लागणार साहेब? 19 वर्षांपासून सर्वेक्षण न झाल्यामुळे योजनांमध्ये विकृती निर्माण. पूर्णा कारखान्याचे ऊस उत्पादकांना दसरा गिफ्ट. 106 कोटी रुपये खात्यामध्ये जमा करण्यात आले. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. गोदाकाठचे संसार उघड्यावरती. जायकवाडी प्रकल्पामधून 1.25 लाख क्युसेकचा विसर्ग गोदावरी नदीपात्रामध्ये सुरूच असून अंबड व घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांमध्ये साचलेले पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे. पंचनामे नव्हे, आता थेट मदत करा. पूरग्रस्त शेतकरी नागरिकांमधून निघतोय सूर. जालना जिल्ह्यामध्ये 3,37,000 हेक्टरवरील शेती बाधित झाली. 4 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. भोकरदनमध्ये 62,000 हेक्टर पिकांची नासाडी झाली. यंदा तालुक्यामध्ये 1,08,074 हेक्टर खरीप पिकांची पेरणी झाली. जालना तालुक्यामधील 62 नुकसानग्रस्त गावांचे पंचनामे पूर्ण झालेले असून खरीप हंगामामध्ये 86,356 हेक्टर पेरणी झालेली होती. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या आशावरती फिरले पाणी. काढणीच्या तोंडावरच घात. अतिवृष्टीने सोयाबीन कुजले. शिवारांनी चिखल झालेला असून पेरणीपासून मळणीपर्यंत 18,500 रुपये प्रति एकर खर्च वाया. 300 हेक्टरवरील भाजीपाला, टरबूज, पपईचा झाला चिखल. औराद कृषी मंडळामध्ये मोठे नुकसान झालेले असून पूर ओसरल्यावरती शेतकरी शेतामध्ये टरबुजांची झाली नासाडी. नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी ऑगस्टमध्येच उद्ध्वस्त झाले. सप्टेंबरच्या पावसानं शेतकऱ्यांकडे गमवण्यासारखे काहीच नव्हते. तरी 8,500 हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. वंचित आघाडीचे सुजात आंबेडकर यांचा आरोप.
शोकांकिता पाण्याने तारले, पाण्यानेच मारले. जनित्रासह 20 तारा पाण्यामध्ये ओढल्या. लाईट नाही, पाणी सुद्धा नाही. पुरामुळे जलस्रोत झाले दूषित. जलपेयाचा प्रश्न गंभीर. निसर्ग कोपला. बळीराजाच्या स्वप्नांचा पिकांसह झाला चिखल. अर्धापूर तालुका पूर, बॅकवॉटर, अतिवृष्टीने हाहाकार. नुकसानीची व्याप्ती वाढली. कर्जवसुली थांबवली. टंचाईच्या धर्तीवरती मिळणार सवलती. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. आपल्या दुष्काळाची दाहकता. भूममधील बळीराजा सापडला संकटामध्ये. वरुणराजाची अवकृपा. विक्रमी पावसामुळे 54,000 हेक्टरवरील पिके झाली उद्ध्वस्त. पूर ओसरतोय. वेदना आणि भीती मात्र कायम असून पाथरी तालुक्यातील स्थिती. सैन्य दलाचे पथक मदतीसाठी तैनात. कास्तकारांच्या न्यायासाठी रस्त्यावरती उतरू. जिल्हा बँकेची आमसभा. बच्चू कडू यांची गर्जना. विरोधकांची पर्वा न करता शेतकरी हिताचे निर्णय घेऊ. चुल्लाड परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव होत असून पिकांची नासाडी झाली. नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्याची होते मागणी. गावाकडे वन्य प्राण्यांचा मोर्चा. गस्त वाढीची भीती. धान रोगांवरती अधिकाऱ्यांनी सुचवल्या उपाययोजना. पवनी तालुक्यामध्ये करपा, खडकिड्यांचा प्रादुर्भाव. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेतकऱ्यांसाठी आता नवे कर्ज धोरण. लाभ होणार. 40व्या सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची घोषणा. केळीचे भाव जैसे थे. ग्राहकांना बसतोय भुर्दंड. नवरात्रीनिमित्त बाजारपेठेमध्ये फळांची मागणी वाढली. गोदावरीच्या पुराने हाहाकार. 100 हेक्टर मिरची पाण्यामध्ये. आतोनात नुकसान झालेले असून असरअलीसह 6 गावांचा संपर्क तुटल्याने गैरसोय. आता व्हॉट्सअपवरती हाय पाठवा आणि गॅस सिलेंडर आताच बुक करा. प्रक्रिया झाली सोपी. लगाम परिसरामध्ये मुसळधार पावसाचा धान शेतीला बसला फटका. शेतकऱ्यांनी केलेले कष्ट एका शेणामध्ये गेले वाया. पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. बिबट्यानंतर आता रानटी हत्तीने घातला धुमाकूळ. धान पिकांचे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांची वाढली चिंता. गरिबांचा आनंदाचा शिदाच हरवला. सणवार गेले निघून. शासनाला पडला योजनांचा विसर. आनंदाचा शिदा अचानक का बंद पडला? नागरिकांचा संतप्त सवाल. सेवाग्राम परिसरामध्ये पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी. पिके धोक्यामध्ये सापडली. हिरवेगार शेतशिवार करणारा खरीप हंगाम बुडाला. रब्बीचा प्रश्न कायमच. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.